नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. बातमी आहे पेठवडगावमधून. कुस्ती क्षेत्रात मिळालेले यश देशाला जगाच्या नकाशावर एक वेगळा ठसा उमटवत असताना कुराश या खेळाचा एक नवीन नावलौकिक तयार झाला आहे. या खेळाबरोबरच कुराश खेळाचा अर्थ प्रसार अगदी वेगाने सुरू आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे मान्यता असणार आहे. भविष्यात विद्यार्थ्यांना शासकीय नोकरीमध्ये फायदेशीर ठरणार आहे असे मत महाराष्ट्र कुराश असोसिएशनचे सचिव शिवाजी साळुंखे यांनी व्यक्त केले. ते वडगाव येथील आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनियर कॉलेज येथे झालेल्या राज्यस्तरीय सब ज्युनियर कुराश स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. पुढे म्हणाले, मातीतील कुस्तीबरोबर गादीवरच्या कुस्त्या व कुस्तीतील अनेक प्रकार विद्यार्थी जीवनापासून खेळाडूंना माहिती असणे आवश्यक आहे आणि या क्षेत्रात आपले भविष्य घडविण्यासाठी विद्यार्थी जीवनापासून प्रयत्न केल्यास निश्चित चांगल्या पदावरती काम करणे संधी खेळाच्या माध्यमातून मिळाल्याशिवाय राहणार नाही असेही मत त्यांनी व्यक्त केले. कोल्हापूर जिल्हा विजेता तर नागपूर उपविजेता. दिनांक 29 व 30 मे 2025 रोजी आदर्श विद्यानिकेतन ज्युनी कॉलेज पेठवडगाव जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी कुराश असोसिएशन कोल्हापूर जिल्हा व शहर यांनी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सब ज्युनियर कुराश स्पर्धेमध्ये कोल्हापूर, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई या विभागातील जिल्ह्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्या स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूर विजेता 47 गुण, नागपूर उपविजेता 44 गुण आणि पुणे तृतीय क्रमांक 38 गुण म्हणून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे चॅम्पियनशिप मिळवली. या स्पर्धा कुराश असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अध्यक्ष श्री अंकुश नागर व सचिव श्री शिवाजी साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा पार पडल्या. तसेच कुराश असोसिएशन महाराष्ट्राचे तांत्रिक विभाग प्रमुख श्री दत्तात्रय व्यवहारे यांनी नियोजन करून स्पर्धा यशस्वी केल्या. स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री सुनील वाडकर, श्रुती पुंगावकर, डॉक्टर बावडेकर सर, आनंद पाटील, रणजित वाडकर, कार्तिक बाचाटे, गणेश भारती, पत्रकार दीपक यादव, कृष्णात पाटील, अक्षय पाटील उपस्थित होते. विभाग प्रमुख संजय जाधव, शरद अंदुरे, छत्रपती संभाजीनगर आकाश ठाणे, अमित ठाकूर, नागापूर या स्पर्धेतील पंच म्हणून श्रुती पुगावकर, शरद अंदुरे, अनिकेत व्यवहारे, आकाश ठाणे, गणेश भारती, उत्कर्ष नलगे, सम्मेत शेटे, शुभम पाटील, सरफदार यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री गणेश भारती यांनी केले तर आभार आनंद पाटील यांनी मानले.